हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय 12वी इकॉनॉमिक्स इंग्लिश मीडियमच्या ह्या सेकंड व्हिडिओमध्ये. याच्या अगोदर आपण या चॅप्टरचा फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट डिस्कस केला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे एकदम डीप मध्ये एक्सप्लेन केलं होतं की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे शब्द कोणत्या शब्दापासून डिराइव्ड झाले होते, 1920 साली काय झालं होतं, काही नाही, सर्व गोष्टी आपण मागच्या व्हिडिओज मध्ये डिस्कस केलं होतं. या व्हिडिओज मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. एकदम सोप्या आणि एकदम सरळ भाषेत एक्सप्लेनेशन करेन आणि व्हिडिओच्या शेवटी सांगेन सुद्धा की एक्झाम मध्ये कशा पद्धतीने आलं, एक्झाम मध्ये हा जर क्वेश्चन आला तर कशा प्रकारे लिहू शकता. एक्झाम मध्ये मॅक्सिमम चान्सेस असतात की हा क्वेश्चन 4 मार्काला येईल. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याच्यामध्ये 3 थिअरीज असतात ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये 3 थिअरीज असतात. सर्वात पहिली थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग आणि थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजेच काय की किंमत निश्चितीचा सिद्धांत मराठीमधून जर सांगायचं असेल, ऍक्च्युअल मध्ये आपण इंग्लिश मध्ये हे करत आहोत तर मॅक्सिमम शब्द मी इंग्लिश मध्ये यूज करेन, मराठीमध्ये यूज करणार नाही. राईट. थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग अँड थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर किंमत निश्चित कसं करण्यात येते, उत्पादन घटकांच्या किमती कसं ठरवण्यात येतात आणि समाजाचं भलं, समाज का भला कैसे होता है क्या नहीं, इस वीडियो में हम इन डेप्थ डिस्कस करेंगे. ऑल राइट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण स्टार्ट करूयात मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स पासून. सुरुवातीला अगोदर पुस्तकीला थोडंसं आपण भाव देऊयात. पुस्तकीतले कोणते कोणते शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, काय 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 नाही, सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि मग नंतर आपण आपलं ओरिजिनल वेपन काढूयात, ते म्हणजे आपले DA2 अकॅडमीचे नोट्स. जेणेकरून जेव्हा केव्हाही ही स्क्रीनवर तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या नोट्स मध्ये दिसेल, सर्व गोष्टी एका झटक्यात तुमचे काय होतील, क्लिअर होतील. चला सर्वात पहिले पुस्तक काय मध्ये ऐकून घेऊयात. मायक्रो मीन्स स्मॉल पार्ट ऑफ अ थिंग. मायक्रो म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या घटकाचा अंश, छोट्यातला छोटा लहान भाग, स्मॉल पार्ट ऑफ अ थिंग. मायक्रो इकॉनॉमिक्स दस डील्स विथ द स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. भारताची जी अर्थव्यवस्था आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहानातल्या लहान घटकाचा जेव्हा अभ्यास केला जातो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आता उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये किती सारे फॅमिलीज आहेत, या अनेक फॅमिलीजचा विचार न करता फक्त आणि फक्त तुमचे एकट्याचीच फॅमिलीचा खर्च किती आहे, तुमच्या एकट्याच्याच फॅमिलीचं उत्पन्न किती आहे, काय नाही, हे जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो त्याला म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स दस डील्स विथ द स्मॉल पार्ट. स्मॉल पार्ट म्हणजेच काय, देशामध्ये अनेक फॅमिलीज आहेत, सगळ्या फॅमिलीचा विचार न करता स्मॉल पार्ट, फक्त तुमच्या एका फॅमिलीचा विचार करायला, ऑफ द नॅशनल इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेतील एकातल्या लहान भागाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करण्यात येतो. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, इट स्टडीज द इकॉनॉमिक ऍक्शन्स अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स अँड सच ॲज अन इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स. बघा, जे वैयक्तिक घटक असतात, इंडिव्हिज्युअल म्हणजेच काय, तुमच्या आमच्यासारखे, राईट. वस्तूचं किंमत कमी जास्त झाल्यामुळं हे जे इंडिव्हिज्युअल युनिट आहेत, एक्झॅक्ट यांचे काय कशा प्रकारचे ऍक्शन्स असतात, यांचं बिहेवियर काय असतो. आपल्या सर्वसामान्यांचं आपलं तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं एक सवय असते, वस्तूची किंमत जर वाढली तर आपण काय ऍक्शन घेतो की आपलं ऍक्शन असते की ती वस्तूची खरेदी आपण करत नाही, राईट. आपलं बिहेवियर काय असतो, नाही वस्तूची किंमत वाढली आता आपल्याला घ्यायचं नाही. बट त्याच वस्तूची जर प्राइस कमी झाली, उदाहरणार्थ सोनं, राईट, बजेट लागू झाल्यामुळे सोन्याची जी किमती आहे, ड्युटी कमी करण्यात आली होती, त्याच्यामुळे सोन्याची किमती कमी झाल्या. मॅक्सिमम लोकांनी काय ऍक्शन्स घेतली की फटाफट सोनं परचेस केलं, कारण एका तोळ्यामागे त्यांना 3,000-4,000 रुपयाचं डिस्काउंट मिळत होतं. म्हणजेच काय की जे इंडिव्हिज्युअल आहेत, राईट, त्यांचं बिहेवियर, ऍक्शन्स याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर जे ग्राहक आहेत त्यांचा सुद्धा, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर ऑफ अ फर्म, द प्राइस ऑफ अ पर्टिक्युलर कमोडिटी ऑर फॅक्टर. म्हणजेच काय की एखाद्या उत्पादक असेल, एखाद्या व्यवसाय संस्थेचं उत्पादक असेल, किंवा त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, इंडिव्हिज्युअल कस्टमर म्हणजे काय, वैयक्तिक ग्राहक किंवा एखादा विशिष्ट उपभोक्ता असेल किंवा वैयक्तिक उत्पादक,
प्राइस ऑफ अ पर्टिक्युलर कमोडिटी, एका वस्तूची किंमत और फॅक्टर किंवा इतर घटक. म्हणजेच काय, आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये अनेक कस्टमर्स आहेत, सगळ्या ग्राहकांचा विचार न करता एका ग्राहकाचा विचार करणे. आपल्या देशामध्ये अनेक उत्पादक आहेत, सगळ्यांचं उत्पादकाचा विचार न करता फक्त एका उत्पादन घटकाचा विचार करणे आणि त्यांच्या किमतीचा विचार करणे, याचाच अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करण्यात येतो. म्हणजे ओव्हरऑल जर दिलेली इन्फॉर्मेशन कंप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर एकच गोष्ट आपल्याला कन्क्लुजन निघते, ती म्हणजे ही की इकॉनॉमिक्स मध्ये की आपल्या देशाची नॅशनल इकॉनॉमी आहे त्या ओव्हरऑल इकॉनॉमी पैकी एखाद्या छोट्यातल्या छोट्या लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करण्यात येतो. आता याच्याबद्दल डेफिनेशन्स, कोणाकोणाची डेफिनेशन सांगण्यात आलेलं आहे. सर्वात पहिला डेफिनेशन सांगण्यात आलेला आहे बघा, डेफिनेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात पहिली डेफिनेशन आहे मॉरिस डॉबची. मॉरिस डॉबची ही अशी डेफिनेशन आहे, शुरू होते ही खत्म हो गया. ऑल राईट, म्हणजे चालू झाल्याबरोबर डेफिनेशन संपली. मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन अ फॅक्ट ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ अ इकॉनॉमिक. म्हणजेच काय, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणे, त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. म्हणजेच काय, मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजेच काय, लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणे. ऑल राईट, ही मॉरिस डॉबची व्याख्या आहे. आता मॉरिस डॉबची जी व्याख्या आहे, अनेक मुलं किंवा मुली एक्झाम मध्ये या डेफिनेशन्सला प्रिफर करतात, जस्ट बिकॉज सोपी डेफिनेशन आहे, बसल्या ठिकाणी 1 मार्क डेफिनेशन तुम्हाला मिळून जातो. काय, मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. ओके, आता याची जी डेफिनेशन आहे, मॉरिस डॉबची डेफिनेशन, हे जे सर्वसामान्य नागरिक असतात, ऑल राईट, की जे ऑन अन ॲव्हरेज प्रकारचे जे स्टुडंट असतात त्यांना दिमागामध्ये घुसतच नाही. ऑल राईट, बट याच डेफिनेशनला थोडस एक्सपेन्शन फॉर्म मध्ये, याच डेफिनेशनचं थोडस स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न प्रोफेसर ए.पी. लर्नर यांनी केलेला आहे. आणि अनेक मुलं ए.पी. लर्नरची डेफिनेशन एक्झाम मध्ये लिहित नाही, जस्ट बिकॉज ती लेंदी आहे, मी सुद्धा त्याला सहमत आहे. बट तुम्हाला समजून जर घ्यायचं असेल तर ए.पी. लर्नरची डेफिनेशन एकदम सोपी आहे. आता ए.पी. लर्नरची डेफिनेशन मध्ये एक्झॅक्ट त्यानं काय सांगितलेलं आहे चेक करा, त्यांनी काय सांगितलेलं आहे चेक करा. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट अ इकॉनॉमी थ्रू मायक्रोस्कोप. आता बघा, कधीही जर तुम्हाला ताप आली असेल, तुमचे पांढरे पेशा लाल पेशा कमी झाल्या असेल, ब्लड टेस्ट करायचं असेल, तर अनेक वेळा ते ब्लड टेस्ट वगैरे असते ते मायक्रोस्कोपच्या साहाय्याने करण्यात येते. राईट, ब्लड टेस्ट वगैरे किंवा छोट्यातले छोटे पार्टिकल्स. तुम्ही 10वीला जर तुमच्या शाळेमध्ये जर सायन्स लायब्ररी असेल तर तिथे तुम्हाला मायक्रोस्कोप हाताळण्याची संधी मिळाली असेल. राईट, तर ते मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं तुम्ही एखाद्या वस्तूवरील जे बॅक्टेरिया असतात ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इझिली पाहू शकता. ऑल राईट, तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू अ मायक्रोस्कोप as it were to see how the millions of cells in the body of a economy. म्हणजे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये जे सेल्स असतात, राईट, माणसाच्या रक्तामध्ये जे सेल्स वगैरे असतात ते जर पाहायचं असेल तर तुम्ही त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहू शकता. उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचं असेल की आपल्या प्रत्येकाच्या ब्लड मध्ये सेल्स असतात. राईट, हे आपलं ब्लड समजून घ्या, दिख रहा है पानी का थेंब लेकिन है वो ब्लड. ओके, तर हे जे ब्लड असतात, ब्लड मध्ये जे सेल्स असतात ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहता येतात. तसंच ए.पी. लर्नरला काय म्हणायचं आहे की हे ब्लड म्हणजे आपल्या देशाची इकॉनॉमी आहे. ऑल राईट, हे जे ब्लड इथे तुम्हाला दिसायले म्हणजेच देशाच्या इकॉनॉमी. अच्छा, देशाच्या इकॉनॉमी जसं ब्लड मध्ये सेल्स असतात तसं देशाच्या इकॉनॉमी मध्ये जे सेल्स आहेत, देशाच्या इकॉनॉमी मधले सेल्स कोणते कोणते आहेत, प्रोड्युसर्स, कस्टमर्स, कंझ्युमर्स, यांना जर अभ्यास करायचा असेल, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारे सेल्स यांचा जर अभ्यास करायचा असेल तर ते अभ्यास तुम्ही हा जो मायक्रोस्कोप आहे, मी स्टेटोस्कोप म्हणाल माय बॅड, हा जो मायक्रोस्कोप आहे त्याची तुलना इकॉनॉमिक्स या सब्जेक्टशी केलेला आहे. देशाची इकॉनॉमी अभ्यास करायचा असेल तर इकॉनॉमिक्स हा तुम्हाला मायक्रोस्कोप सारखा काम करतो, असं कुठं ना कुठं ए.पी. लर्नरचं म्हणणं आहे. आय होप तुम्हाला सोप्या भाषेत समजलं असेल. ऑल राईट, ब्लड
इकॉनॉमीला असं म्हणायला लागतं ना. सेल्स म्हणजे प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स, आणि मायक्रोस्कोप कशाच्या सहाय्याने तुम्ही अभ्यास करू शकता. जर इकॉनॉमिक्स या सब्जेक्टची स्टडी केला तर तुम्ही देशाच्या इकॉनॉमी मध्ये असणारे सर्वच्या सर्व प्रोड्युसर्स कन्झ्युमर्स यांना सेल्स म्हणलेला इझिली पाहू शकता. ऑल राईट, डन. चला नेक्स्ट स्टेज कडे जाऊयात अँड देन बाकी गोष्टी आपण डिस्कस करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फोकस करा. Microeconomic consists of looking at economy through a microscope as it were to see how the millions of cells in the body of economy, the individuals or household as a consumers and individuals and firms as a producers. बघा आता हे जे सेल्स असतात राईट इकॉनॉमी मध्ये, तर कोणाकोणाला काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. की जे कन्झ्युमर्स ग्राहक, प्रोड्युसर्स उत्पादक असतात, म्हणजे जर उत्पादकानं वस्तूचं उत्पादन केलं तरच ग्राहक तो खरेदी करू शकतो, आणि ग्राहक खरेदी करून उत्पादकाला पैसे दिले तर उत्पादक पुन्हा वस्तूचे उत्पादन करत असतो. अरे हे त्या देशाच्या इकॉनॉमी मध्ये असणारे कस्टमर्स आणि प्रोड्युसर्स असतात, ते महत्वाचा रोल प्ले करतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, द इंडिव्हिज्युअल्स ऑर हाऊस होल्ड ऍज अ कन्झ्युमर्स अँड sorry for that, individuals and firms are producers play their part in the working of the whole economic organism. राईट, आता देशाच्या इकॉनॉमिक्स मध्ये जे कंझ्युमर असतात, जे प्रोड्युसर्स असतात, ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात असं इथं एपी लर्नरचं म्हणणं आहे. इझी आहे, जास्त काय हार्ड नाहीये. चला त्याच्यानंतर आता आपण डिस्कस करूयात. The following chart gives an idea of scope of microeconomics. Scope of microeconomics माझे जे लेक्चर्स असतात गाईस थोडेसे लेंदी असतात. एखादा एक पर्टिक्युलर पार्ट असेल, हे मी मल्टिपल वेजनं सांगायचा प्रयत्न करत असतो. कदाचित तुम्हाला जर एकाच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर समजलं नाही तर कदाचित दुसऱ्या वेळेनं समजेल. बट व्हिडिओ बाकी टीचर्स पेक्षा थोडेसे माझे व्हिडिओ डेफिनेटली लेंदी असतील, पण माझे व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यामुळं तुम्हाला कन्सेप्ट तर तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार क्लिअर होतात, बट डेफिनेटली तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या वेळेस मी जे वाक्याचा इथं उच्चार करायलो, जे गोष्टी मी तुम्हाला सांगायलो ते तुम्हाला आठवतील, आणि डेफिनेटली तुमचं एक्सप्लेनेशनची जी प्रक्रिया आहे, एक्सप्लेनेशन लिहिण्याची जे प्रोसेस आहे, मेथड आहे, ते नक्की कुठं ना कुठं अदर टीचर्सच्या पेक्षा कुठं ना कुठं थोडंसं स्ट्रॉंग होईल. ऑल राईट, डन. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, अनेक गोष्टी मी क्लिअर करून सांगेन. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग आणि थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी थिअरी आहे, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये एक्झॅक्ट काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चेक करा. सर्वात पहिला, the price of an individual commodity is determined by the market forces of demand and supply. म्हणजेच एखाद्या विशिष्ट वस्तूची, एखाद्या इंडिव्हिज्युअल कमोडिटीची जर तुम्हाला किंमत निश्चित करायचं असेल, एखाद्या इंडिव्हिज्युअल कमोडिटीची तुम्हाला जर किंमत निश्चित करायची असेल तर किंमत ठरवण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो, मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये किती डिमांड आहे, एखाद्या वस्तूचं किती सप्लाय काय नाही याच्यावर, म्हणजे त्या पर्टिक्युलर वस्तूची जी मागणी आहे, डिमांड म्हणजे काय मागणी आणि सप्लाय म्हणजे काय पुरवठा, या दोघांच्या आंतर प्रक्रियेतून या दोघांमध्ये जे फोर्स पैदा व्हायला, या दोघांमध्ये जे फोर्स क्रिएट व्हायले त्याच्यावर त्याची किंमत जी आहे ते डिटरमाइन करण्यात येते. द प्राइस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटी इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. Microeconomics is concerned with demand analysis, individual consumers behavior and supply analysis, individual producers behavior. म्हणजेच बघा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड अनालिसिस करण्यात येते, त्याचबरोबर सप्लाय अनालिसिस पण करण्यात येते. आता हे एक्झॅक्ट डिमांड अनालिसिस काय आहे, सप्लाय अनालिसिस काय, सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. आपल्या करंट सिच्युएशन मध्ये ज्याही वेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लग्न वगैरे होत असतात, राईट. डिमांड अनालिसिस बद्दल
थोडक्यामध्ये मी एक्सप्लेनेशन सांगायलो. तर अनेक वेळा सोन्याची खरेदी आपल्या सर्व आप्तजनांकडून करण्यात येते. सोनं वगैरे आपण परचेस करतो. तर सोन्याचं एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की ज्याही वेळेस सोन्याच्या किमती वाढलेल्या असतात, 75,000, 76,000, 77,000 ला सोनं असतं, तेव्हा लोक कमी प्रमाणात सोनं खरेदी करतात किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच खरेदी करतात, जस्ट बिकॉज सोन्याच्या किमती वाढलेल्या असतात. बट त्याच्या ऑपोजिट जर सोन्याचे जे प्राइसेस आहेत ते कमी झालं, सोन्याची जी किमती आहेत ते जर कमी झालं, तर आपल्यासारखे जे लोक आहेत कमीत कमी सोन्याची खरेदी करतात. म्हणजेच काय, डिमांड अनालिसिस म्हणजे काय, जर एखाद्या वस्तूची किमती वाढली तर त्याची मागणी कमी होते आणि जर एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची किंमत कमी झाली तर त्याला असणारी मागणी जी आहे ती वाढते. म्हणजे साधं सिंपल लॉजिक आहे, सोन्याच्या किमती जर 77,000च्या जवळपास गेल्या असतील तर बाजारपेठेमध्ये जे डिमांड आहे ते डिमांड काय होईल, डिमांड होईल कमी, डिमांड डिक्रीज होईल. बट तेच जर सोन्याच्या किमती जे वाढली होती 77,000 झाली होती, आता जर त्याची जे प्राइजेस कमी होऊन 70,000 रुपये जर झाले तर डिमांड जे आहे ते काय होणार, वाढणार. म्हणजे डिमांड इज डिपेंड ऑन प्राइजेस ऑफ द गुड्स. म्हणजे वस्तूची जी किंमत आहे, ही वस्तूची किंमत किंवा वस्तूला असणारी जी मागणी आहे ते कशावर अवलंबून आहे, किमतीवर अवलंबून आहे. जर किंमत वाढली तर मागणी काय होईल, कमी, आणि किंमत जर कमी झाली तर मागणीमध्ये काय होईल, वाढ. याला म्हणतात डिमांड अनालिसिस. याला काय म्हणतात, डिमांड अनालिसिस. ऑल राईट, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय, मायक्रो इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ डिमांड अनालिसिस. इथेपर्यंत क्लिअर झालं? यस सर. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, आणि कन्झ्युमर बिहेवियर अँड सप्लाय अनालिसिस. आता सप्लाय अनालिसिस म्हणजे काय, सप्लाय म्हणजे वस्तूचा पुरवठा करणे. सप्लाय म्हणजेच काय, वस्तूचा पुरवठा करणे. आता हा जो इथं डिमांड अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं होता, याचा पीओव्ही पॉइंट ऑफ व्ह्यू होता कन्झ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. कंझ्युमर म्हणजे काय, ग्राहक. राईट, ग्राहक. कारण कस्टमरला जास्तीत जास्त फायदा स्वतःचा बघायचा असतो. कारण इथं 77,000ला जर सोनं घेतलं तर याची रेट खूप वाढलेली आहे, सोन्याची जी किमती आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात महाग आहेत, कस्टमरला ते पडतल खाणार नाही, बरोबर. त्यामुळे तो काय करेल, डिमांड कमी करेल. आणि इथं सोन्याच्या प्राइसेस कमी झालेल्या आहेत, 77,000 वरून प्राइस जे आहे ते 70,000 वर झालेली आहे, प्राइसेस खूप कमी झालेल्या आहेत, त्यामुळे डिमांड काय करेल, तो वाढवेल. हा झाला कस्टमरचा पॉइंट ऑफ व्ह्यू. बट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सेलर, जो वस्तूची विक्री करायला आहे, तो काय करतो माहिती आहे का, ज्याही वेळेस सोन्याचा भाव वाढलं, ज्वेलर्स वाला असेल, सोन्याचे जे प्राइजेस आहेत ते जर वाढले तर तो 77,000 झाले तर तो काय करतो, मॅक्सिमम सप्लाय करायचं बघतो. कारण जितकं जास्त तो सप्लाय केला तितकं जास्त त्याला काय मिळतं, त्याला प्रॉफिट मिळतो. पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे ते तुम्ही सेलरचं ठेवा, वस्तू विक्री करणारच. कारण त्याला ऑलरेडी सोनं आलेलं आहे 68,000 67,000 मध्ये, त्याचा खरेदी भाव. तो विकायला कितीला, 77,000ला, कारण त्याला प्रॉफिट जास्त आहे. आणि जास्तीत जास्त जेव्हा प्रॉफिट मिळत असतो तो जास्तीत जास्त सोनं विकण्याचा प्रयत्न करत असतो. सप्लाय हाय असतं का, कारण जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, सप्लाय सुद्धा वाढलेला असतो. प्रत्येक विक्रेता जास्तीत जास्त वस्तूची विकण्याचा म्हणजे वस्तूची विक्री करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. कारण जितकं जास्त हाय रेट मध्ये तो वस्तू विकेल तितकं जास्त त्याला काय मिळेल, प्रॉफिट. आता याच्या ऑपोजिट, सोन्याचा भाव जेव्हा कमी झाला, 70,000 वर आलं, तर दुकानदार सुद्धा सप्लाय कमी करतो. तो वाट बघत असतो की भाव कधी वाढेल, कारण कमी भावाला विकला तर त्याचा प्रॉफिट कमी होत आहे. साधं सिंपल आहे. त्याला कितीला आलं सोनं, 68,000 रुपयाला त्याच्या दुकानात आलं. तो जर 77,000ला विकला तर पर तोळ्या मागे त्याला 9,000 मिळत आहेत. त्यामुळे तो काय करेल, जेव्हा वस्तूचे प्राइसेस वाढलेले असेल, जास्तीत जास्त सप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या वेळेस वस्तूची किंमत कमी झाली, 70,000 झाली, त्याला प्रॉफिट किती हजार मिळाला, 2,000 प्रॉफिट त्याला मिळालंय. तर इथं वस्तूची किंमत कमी झाल्यावर सप्लाय कमी करण्याचा प्रयत्न करेल. आता डिमांड अँड सप्लाय या दोघांमध्ये जे फोर्सेस तयार होतात, आंतर प्रक्रिया तयार होते, त्याच्यातून वस्तूची किंमत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये निश्चित करण्यात येत असते. राईट. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला डीप नॉलेज जे आहे
ते सप्लाय अनालिसिस या चॅप्टर मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सध्या पुरतं एवढंच लक्षात ठेवून घ्या की the price of individual commodity is determined by market forces of demand and supply is determined by the market forces of demand and supply. हे एवढं पक्क लक्षात ठेवायचं. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. आता थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग म्हणजे काय, अतिशय सोपं पॉइंट आहे. काही गडबड करायचं आणि चिल मोड मध्ये समजून घ्यायचं. ओके, इन मायक्रो इकॉनॉमिक्स लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर आर द फॅक्टर्स दॅट कंट्रीब्युटेड टू द प्रोडक्शन प्रोसेस. बघा, आपल्या या जगामध्ये नीट फोकस करा. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला उत्पादन करायची असेल, प्रोडक्शन करायचं असेल, कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची असेल, तर काही बेसिक गोष्टी आहेत ते कंपल्सरी लागतात. नंबर फर्स्ट, एक तर तुम्हाला काय लागेल, लँड लागेल, जमीन. त्यानंतर लेबर लागतील, नुसते जमीन असून काही कामाचं नाही, त्या जमिनीवर काम करण्यासाठी कामगार लागतील. कॅपिटल, भांडवल लागेल. अँड एंटरप्रेन्युअर म्हणजेच काय, मालक, संयोजक, ओनर. हे चार गोष्टी कंपल्सरी लागतात. ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे, इन मायक्रो इकॉनॉमिक्स लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर आर द फॅक्टर्स दॅट कंट्रीब्युट टू द प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन प्रोसेस म्हणजेच काय, उत्पादनाची प्रक्रिया. काही उत्पादन करायचं असेल, सपोज तुम्हाला या वहीचं उत्पादन करायचं असेल, इथे जे वही दिसायला तुम्हाला, या वहीचं उत्पादन करायचं असेल तर सर्वात पहिले झाडं लागतील. झाडं तर ऑब्व्हियसली जमिनीवर येतील. लाकूड लागेल, लाकडापासून त्याची निर्मिती होते. आणि मग लाकडाचं रूपांतर त्या भुस्यामध्ये, भुस्याचं पेपरमध्ये करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, कामगार लागतील. सर मशिनरीच्या साहाय्याने होते ना, मशीन ऑपरेट करण्यासाठी सुद्धा कामगार लागतात. त्यानंतर कॅपिटल लागेल. विदाउट कॅपिटल तुम्ही बिझनेस करू शकता का, आन्सर इज नो. कॅपिटल लागेल. अँड हे सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला कोणाची गरज लागणार आहे, एंटरप्रेन्युअर लागणार आहे. आर द फॅक्टर्स दॅट कंट्रीब्युट टू द प्रोडक्शन प्रोसेस. राईट, उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे चार घटक, हे चार फॅक्टर जे आहेत ते कंपल्सरी लागतात. कोणते कोणते चार फॅक्टर्स लागतात, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. लँड, लेबर, capital, entrepreneur. These are the four factors which contribute to the production process. Land, labor, capital and entrepreneur are the factors that contribute to the production process. हे चार घटक आहेत जे उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी कंपल्सरी लागतात. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन डिटरमाइन द फॅक्टर रिवॉर्ड्स. आता जेव्हा तुमच्या व्यवसायात हे चार गोष्टी येतात, यांना मोबदला सुद्धा द्यावा लागतो. आणि किती मोबदला द्यायचं हे ठरवण्याचं जे काम आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्स करते. म्हणजेच स्क्रीनवर फोकस. ज्या जमिनीतून तुम्ही उत्पादन करायलात, ज्या लँड मधून तुम्ही उत्पादन करायलात, राईट, याचा मोबदला तुम्हाला काय द्यावा लागेल, रेंट. नाही सर समजलं नाही. ज्या जमिनीवर तुम्ही उत्पादन करायलात आणि ज्या कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं, ज्या वर्करच्या सहाय्यानं तुम्ही उत्पादनाची प्रक्रिया कंपल्सरी करायलात, तो वर्कर फुकटमध्ये काम करणार आहे का, नाही सर तो फुकटमध्ये काम करणार आहे. त्याला मोबदला काय द्यावा लागेल, सर त्याला त्याचा मोबदला, त्याचा पगार द्यावा लागेल. तर लेबरसाठी मोबदला काय असतो, पगार, त्याचं वेजेस. ज्या लोकांकडून तुम्ही कॅपिटल घेऊन बिझनेस करत आहात त्या कॅपिटलवर तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं. जसं की फायनल अकाउंट्स मध्ये डिस्कस केलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल फाइंड आउट करता. तर त्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर मोबदला काय द्यावा लागतो, इंटरेस्ट. जगातला प्रत्येक व्यक्ती जो बिझनेस करत आहे, तो बिझनेस करत असताना त्याचा बिझनेस करण्यामागचा मुख्य हेतू काय असतो, तर त्याचा बिझनेस करण्यामागचा मुख्य हेतू असतो नफा कमवणे. जो व्यक्ती उत्पादन प्रक्रियेत ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून काम करायला, तर ते काम करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे, तर त्याला प्रॉफिट कमवायचं. हे जे चार फॅक्टर्स प्रोडक्शन प्रोसेस मध्ये समाविष्ट असतात, तर या चार फॅक्टर्सला जो इकॉनॉमिक्स मधून
किंवा यांचे जे रिवॉर्ड्स मोबदले निश्चित करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी प्रोडक्शन प्रोसेस मध्ये जे 4 घटक समाविष्ट होतात, यांना रिवॉर्ड ठरवण्यासाठी, यांना किती रिवॉर्ड द्यायचं काय नाही हे ठरवण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला काय करते, मदत करते. आता कशा कशाला काय काय रिवॉर्ड द्यावं लागेल? लँडला रेंट, लेबरला वेजेस, कॅपिटलला इंटरेस्ट आणि एंटरप्रेन्युअरला तुम्हाला काय द्यावं लागेल? एंटरप्रेन्युअरला तुम्हाला प्रॉफिट द्यावं लागेल. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स दोन गोष्टी मदत करते तुम्हाला. पहिली थिअरी काय होती की वस्तूची किंमत ठरवण्यासाठी बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये जे वस्तू तयार होते त्या वस्तूची एक्झॅक्ट प्राइस कसे असायला पाहिजे ते ठरवण्याचं काम इकॉनॉमिक्स करते, विथ द हेल्प ऑफ मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. एखाद्या वस्तूला असणारा डिमांड आणि त्याच्या सप्लाय थ्रू त्याची किंमत ठरवण्याचं काम मायक्रो इकॉनॉमिक्स करते, जे की आपल्याला फर्स्ट थिअरी मध्ये सांगितलेलं आहे, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. दुसऱ्या थिअरी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे उत्पादनाची प्रक्रिया आहे त्या उत्पादनाच्या प्रक्रियेत 4 घटक समाविष्ट असतात. कोणते कोणते घटक समाविष्ट असतात? लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर. आणि या लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरला जे रिवॉर्ड्स तुम्ही देता, मोबदला तुम्ही देता, कशामुळे मोबदला देता की प्रोडक्शन प्रोसेस मध्ये सहभागी झाल्यामुळे जे रिवॉर्ड्स तुम्ही त्यांना देता, जसे की लँडला रेंट, लेबरला वेजेस, कॅपिटलला इंटरेस्ट आणि एंटरप्रेन्युअरला प्रॉफिट, हे किती रुपये असतील, किती मोबदला असेल हे ठरवण्याचं काम थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग मध्ये करण्यात येते. फॅक्टर प्राइसिंग म्हणजे काय? उत्पादनाच्या प्रक्रियेत समाविष्ट असणारे घटक आणि त्या घटकांचे मोबदले ह्याची किंमत ठरवण्यासाठी तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स मदत करते. पहिले दोन थिअरीज आय होप कंप्लीट झाले असतील. तिसऱ्या थिअरीचं नाव आहे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. वेलफेअर म्हणजेच काय? समाजाचं भला करणं, समाजाचं रक्षण करणं. आता समाजाचं भलं, समाजाचं रक्षण हे समजून घेण्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट सांगतो. फोकस करा स्क्रीनवर. काय सांगण्यात आलेलं आहे? थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर बेसिकली डील्स विथ एफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, efficiency in allocation of resources attained when it results in maximization of satisfaction of the people. Economic efficiency involves 3 efficiencies. बघा आता हे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर काय म्हणते की आपल्या आजूबाजूला जे रिसोर्सेस आहेत त्याचं समान प्रमाणात वाटप केलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे तर ते जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मार्फत पाण्याचं वाटप करण्यात येतं, नगरपालिकेतर्फे किंवा महानगरपालिकेतर्फे पाणी येतं, नळाला नळ आलं, नळाला पाणी आलं असं आपण म्हणतात, राईट. तर ते फक्त एका पर्टिक्युलर एरियालाच देतात का? म्हणजे एक गाव आहे नॉर्थ साइड, साऊथ साइड, फक्त नॉर्थ साइडला देतात का? नाही. जर सकाळी नॉर्थ साइडला दिलं तर संध्याकाळी साऊथ साइडला देतात. दर 2 दिवसाला नॉर्थ साइडला पाणी येत असेल तर दर 2 दिवसाला साऊथ साइडला पाणी येते. म्हणजे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचे समान प्रमाणात वाटप करण्यात येते. 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला होता तर त्या लॉकडाऊन मध्ये कोरोनामध्ये वॅक्सिनेशन झालं होतं आणि वॅक्सिनेशन साठी जेव्हा भारत बायोटेकनं किंवा ज्याही कंपनीजनं वॅक्सिन आपल्या भारत सरकारला दिली होती, राईट, तर ते वॅक्सिनेशनचं काम फक्त मेट्रो सिटीज मध्ये जास्त सरकारला पैसा येतो तर फक्त मेट्रो सिटीज मध्ये द्यायचं, ग्रामीण भागातून पैसा येत नाही, ग्रामीण भागातल्या लोकांना इंजेक्शनच द्यायचं नाही, असं झालं होतं का? नाही. वॅक्सिनेशन झालं होतं ते समप्रमाणात झालं होतं. जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं जास्तीत जास्त जे वॅक्सिन्स आहेत ते अवेलेबल करून देण्यात आल्या होत्या आणि जिथं ग्रामीण भागात कमी प्रमाणात लोक आहेत तिथे त्यांच्या हिशोबाने वॅक्सिन्स अवेलेबल करून देण्यात आल्या होत्या. तर आपल्याला हा जो पॉइंट आहे तोच सांगतो की देशामध्ये जेवढेही वस्तूचं उत्पादन व्हायलंय त्याचं समप्रमाणात वाटप केलं गेलं पाहिजे. इलेक्ट्रिसिटी, मोठ्या मोठ्या शहरामध्ये कारखाने असतात, प्रोडक्शन युनिट असतात, तिथं 24 तास इलेक्ट्रिसिटी असते. गावाच्या साईडला ना कोणते कारखाने वगैरे मोठे असतात ना कोणतं प्रोडक्शन लाईन असते, मग तिथं इलेक्ट्रिसिटीची गरजच नाही. असं पॉसिबल आहे का? असं पॉसिबल
नाही, तिथं सुद्धा माणसं असतात, इथं सुद्धा माणसं असतात. तर हा जो पॉइंट आहे तो तेच सांगते की देशामध्ये उत्पादन होणारा प्रत्येक वस्तूचं समप्रमाणात वाटप केलं गेलं पाहिजे आणि जेवढेही देशामध्ये रिसोर्सेस आहेत तिथून जास्तीत जास्त उत्पादन करण्याचं काम देशाच्या इकॉनॉमीने केलं गेलं पाहिजे. आता सर्वात पहिलं काम इथं काय सांगण्यात आलेलं आहे, एफिशियन्सी इन प्रोडक्शन. एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजेच काय, थोडस ग्लिच आलं. डन. Great. Efficiency in production. Efficiency in production means producing maximum possible amount of goods and services from the given amount of resources. बघा आता आपल्या देशातल्या शेतकऱ्यांजवळ 10 एकर शेती असते, कोणाजवळ 20 एकर शेती असते. समजा एखाद्या शेतकऱ्याजवळ 20 एकर शेती आहे आणि त्या 20 एकर शेतीतून फक्त 10 एकरच शेतीमध्ये शेती केला, बाकी राहिलेलं 10 एकर तसंच ओसाड जमीन टाकून दिला, तर ते पॉसिबल नाही. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जेही अवेलेबल रिसोर्सेस तुमच्या जवळ आहेत त्यातून मॅक्सिमम पॉसिबल अमाउंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेसचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे. राईट. काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की एफिशियन्सी इन प्रोडक्शन मीन्स प्रोड्युसिंग उत्पादन मॅक्सिमम पॉसिबल अमाउंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द गिवन अमाउंट ऑफ रिसोर्सेस. तुमच्या जवळ उत्पादनासाठी असणारं जेवढं पण जमीन असेल, वस्तू असतील, सर्व्हिसेस असतील, तर जास्तीत जास्त वस्तू आणि सर्व्हिसेसचं उत्पादन करण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, एफिशियन्सी इन कन्झम्पशन. म्हणजे सर्वात पहिलं पॉइंट सांगण्यात आलेलं आहे की जसेही रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्या. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एफिशियन्सी इन कन्झम्पशन. एफिशियन्सी इन कन्झम्पशन मीन्स distribution of the produced goods and services among the people for consumption in such way as to maximize the total satisfaction of the society. आणि उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा समाजामध्ये अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झाल्या पाहिजे ज्या की प्रत्येक नागरिक जे आहे ते कसा असेल, सॅटिस्फाईड असेल, समाधानी असेल. सपोज तुमच्या घरी HP चा किंवा इंडियन कंपनीचा गॅस येत असेल किंवा कोणत्याही कंपनीचा गॅस येत असेल, समजा त्या गॅस कंपनीने डिसाईड केलं की नाही आम्ही फक्त मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्येच विक्री करणार, एकच गॅस कंपनी आहे आणि बाकी ग्रामीण भागात विक्री करणार नाही, तर मग ग्रामीण भागातले लोक सॅटिस्फाईड राहतील का? राहणार नाहीत. ते सोडा, सोपं, भारत बायोटेकनं किंवा अदर पुनावालाच्या सिरम इन्स्टिट्यूटनं कोविड केअरची लस उपलब्ध केली होती. त्यांनी जर ठरवलं की नाही आम्ही फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्याच लोकांना वॅक्सिन करणार, शहरी भागातल्या लोकांना करणार नाही, मग जे एफिशियन्सी इन कन्झम्पशन आहे ते राहणार का? राहणार नाही. का? कारण पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एफिशियन्सी इन कन्झम्पशन मीन्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वाटप ऑफ प्रोड्युस्ड गुड्स म्हणजे उत्पादित झालेल्या वस्तू अशा पद्धतीने वाटल्या पाहिजे किंवा सेवांचा असा प्रकारे विस्तार झाला पाहिजे की ज्याच्या थ्रू पीपल टू अमंग्स द पीपल फॉर कन्झम्पशन इन सच वे ऍज टू मॅक्सिमाइज द टोटल ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ द सोसायटी. जास्तीत जास्त समाजाचं काय झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे. जसं की बेस्ट एक्झाम्पल सांगलं होतं मी तुम्हाला, म्युनिसिपल कॉर्पोरेशन थ्रूच मिळालेलं नळाचं पाणी. म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय करते, जेवढंही पाणी आहे, सपोज 1 तास द्यायचं पाणी आहे तर अर्धा तास नॉर्थ साइडला देते, अर्धा तास साऊथ साइडला देते. राईट. जर 2 तासाचं पाणी शिल्लक असेल तर 1 तास नॉर्थ साइड आणि 1 तास काय करते, साऊथ साइड देते. पूर्णच्या पूर्ण पाणी नॉर्थ साइडला दिलं तर साऊथ साइड मरून जाईल. पूर्णच्या पूर्ण पाणी जर साऊथला दिलं तर नॉर्थ वाले बोंब मारतील ना. मग एफिशियन्सी इन कन्झम्पशन असेल का? नाही. दोन्ही साइडला जर 1-1 तास दिला तर दोन्ही लोक कसे असतील, समाधान असतील. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी. ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी काय सांगण्यात आलेलं आहे, इट मीन्स द मोस्ट प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर द मोस्ट डिझायर्ड बाय द पीपल. आणि अशा वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे ज्या वस्तूची मागणी, ज्या वस्तूची इच्छा की ज्या वस्तूची गरज लोकांना आहे. ज्या वस्तूची गरज लोकांना असेल त्याचं जर उत्पादन केलं
तर लोक जे आहे जास्तीत जास्त काय होतील, समाधानी होतील. इथं क्लिअर कट असं सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन देणे. साधं सिंपल लॉजिक आहे. आपल्या पण मार्केटमध्ये बघा, लोकांना ज्याही वस्तूची गरज असते त्याच वस्तूची विक्री करण्यात येते. उदाहरणार्थ कितीतरी आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये बघा, ज्याही वेळेस हिवाळ्याचा कालावधी चालू होतो, जे नेपाळी लोक आहेत ते स्वेटर्स, उनी वस्त्र वगैरे विकायला येतात. राईट का? साधं सिरियल सिंपल सांगण्यात आलेलं आहे, ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी. कारण त्या मोमेंटला त्या वस्तूची सर्वात जास्त इच्छा असते, जास्त लोकांना गरज असते. अनेक ठिकाणी बघा, उन्हाळ्यामध्ये शीतपेय, रसवंतीगृह, नवनाथ रसवंतीगृह चालू होतात का? त्या मोमेंटला सर्वात जास्त त्याची गरज असते. कोरोना काळामध्ये मास्क, वॅक्सिन याची सर्वात जास्त गरज होती. त्यामुळे देशातील सरकारनं किंवा देशातील ओव्हरऑल अर्थव्यवस्थेने त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे फोकस केला होता. राईट. तर हे 3 थिअरीज आहेत. आय होप मी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असेल. हा आपल्या ह्या चॅप्टरवरचा सेकंड व्हिडिओ होता. 2025, 26, 27 बोर्डसाठी अनेक व्हिडिओज आपण आणणार आहोत. प्लस आपली एक युट्यूबला प्ले स्टोअरला आपल्या DA2 अकॅडमीचं एक ऍप आहे. ऍप्लिकेशनवर 12th कॉमर्स इंग्लिश मीडियमसाठी आपण एक बॅच पण लॉन्च केलेली आहे, बिग बुल बॅच, ज्याच्यामध्ये आपण हे 5 विषय स्टुडंट्स कडून कव्हर करून घेतो. इकॉनॉमिक्स, OCM, अकाउंट्स, SP अँड इंग्लिश हे 5 विषय आहेत, ज्याची फीस ऑलरेडी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेली असेल. ऍप्लिकेशनवर जाऊन पहा. प्रत्येक वर्षी जी फीस आहे ती तुम्हाला तिथं मिळून जाईल. प्लस जेवढे स्टुडंट्स ही बॅच जॉईन करतील त्या सर्व विद्यार्थ्यांना बाय पोस्ट इस फ्री बुक तुम्हाला बाय पोस्ट तुमच्या ऍड्रेसवर मिळून जाईल. करंट सिच्युएशन मध्ये आपण टर्निंग पॉइंट ही बुक सेल करत आहोत. कोर्सेस सोबत फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. ज्या वर्षी जी पुस्तक असेल ती तुम्हाला मिळून जाईल. राईट. फॉर मोर इन्फॉर्मेशन प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. हा व्हिडिओ जर समजला नसेल, आणखी खूप सारे व्हिडिओज आहेत, गो थ्रू करा. ऑटोमॅटिक सर्व गोष्टी क्लिअर होत असतात. राईट. डन. चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच.